रत्नागिरीमधील लोटे MIDC मध्ये आज दुपारी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली आणि या आगीचं रूपांतर वणव्यामध्ये झालं। आपण माझ्या मागे पाहतोय की आता आम्ही सध्या आहे लोटे MIDC मध्ये आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुपारपासून जो आहे हे बंद असलेल्या कंपन्यांच्या ठिकाणी जे गवत होतं त्या गवताला आग लागली आणि त्याचं वणव्यामध्ये रूपांतर झालं। जवळपास 2.5 ते 3 तास हा संपूर्ण परिसरातील जे आग आहे हे आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले होते। सध्या जर पाहायला गेलं तर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। मात्र असं असलं तरी आजूबाजूला ज्या रासायनिक कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कारण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये आग अजूनही धुमसते आहे। आगीचं कारण असं सांगितलं जात आहे की जे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्या बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किट झाला आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये वणवा जो आहे तो पेटला। आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून ह्या समोर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये खबरदारी म्हणून त्याचे संपूर्ण सगळे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आग विझवताना दिसतात। या साईडला पाहिलं तर घरडासारखी एक केमिकल कंपनी आहे। ह्या संपूर्ण कंपन्या सध्या खबरदारी घेतलेली आहे। मात्र असं असलं तरी लोटे MIDC मध्ये जो वणवा लागलेला आहे हा वणवा अजून देखील धुमसताना पाहायला मिळतोय। स्वप्नील घाग, ABP माझा, लोटे, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।